येशूचा डंका गाज जगभर, येशूचा डंका गाज जगभर, त्रिएक परमेश्वर पवित्र आत्मा सहाय्यकार, येशू मसीह तारणहार, सृष्टीचा यहोवा सृजनहार, जी जी यहोवाचं ओठात रुजलं नाव, जी 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 जी। मित्रांनो, एकदा प्रभू येशू मसीह गलील नावाच्या समुद्राजवळ आला असता लोकांचे थवेच्या थवे त्याच्याकडे आले. त्यांच्याबरोबर लंगडे, आंधळे, मुके व इतरही आजाराने ग्रस्त असलेले लोक आले. त्या सर्वांना प्रभू येशू मसीहने बरे केले. मित्रांनो, एकदा 5,000 लोकांना फक्त 5 भाकरी व 2 मासे शिष्यांकडे होते. त्या 5 भाकरी आणि 2 मासे यांना आशीर्वाद देऊन प्रभू येशू मसीहने 5,000 लोकांना जेवायला दिले आणि त्या सर्वांचे जेवण झाल्यावर भाकरीच्या 7 टोपल्या उरल्या. अशा प्रकारे प्रभू येशू मसीहने चमत्कार केला. मित्रांनो, मग प्रभू येशू मसीह आपल्या शिष्यांना म्हणाला की मी असे चमत्कार करतो तर लोक मला मी कोण आहे म्हणून म्हणतात. तेव्हा शिष्य म्हणाले की कोणी तुला मसीहा, कोणी भविष्यवक्ता असे म्हणतात. तेव्हा प्रभू येशू मसीह आपल्या शिष्यास म्हणाला की तुम्हास काय वाटते की मी कोण आहे. यावर पत्रस, जो प्रभू येशू मसीहचा शिष्य होता, तो म्हणाला की तू जिवंत देवाचा पुत्र आहेस, म्हणजेच तू सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराचा पुत्र आहेस. एकदा काही लोक त्यांच्या लहान मुलांना प्रभू येशू मसीहकडे त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी घेऊन आले. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्या लोकांना अडविले. हे पाहून प्रभू येशू मसीह आपल्या शिष्यास म्हणाला की लहान मुलांना माझ्याकडे येण्यास अडवू नका, कारण स्वर्गाचे राज्य अशा लहान मुलांसारखेच आहे. एकदा एक 38 वर्ष पंगू मनुष्य एका तळ्याकाठी बसलेला प्रभू येशू मसीहने पाहिला आणि प्रभू येशू मसीहने त्याला विचारले की तुला बरे होण्याची इच्छा आहे का. तो हो म्हणाला. मग प्रभू येशू मसीह त्याला म्हणाला, उठ, आपली खाट उचलून चालायला लाग. आणि तो मनुष्य तत्काळ बरा झाला व आपली खाट उचलून चालायला लागला. मित्रांनो, एकदा प्रभू येशू मसीह आणि त्याचे शिष्य रस्त्याने जात असता त्यांना रस्त्यात एक जन्मापासून आंधळा असलेला मनुष्य दिसला. तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले की गुरुजी, या मनुष्याने आंधळे जन्मावे असे पाप कोणी केले आहे, यांनी की त्याच्या आईबापाने. यावर प्रभू येशू मसीह आपल्या शिष्यांना म्हणाले की या मनुष्याने किंवा त्याच्या आईबापाने काहीही पाप केले नाही, तर या जन्मापासून आंधळा जन्माला आलेल्या मनुष्यापासून देवाचा चमत्कार त्याच्या ठायी प्रगट व्हावे म्हणून असे घडले आहे. आणि प्रभू येशू मसीहने त्याला दृष्टी दिली आणि तो जन्मापासून आंधळा मनुष्य डोळ्याने पाहू लागला. मित्रांनो, मारिया आणि तिची बहीण मार्था यांचा लाजर नावाचा भाऊ आजारी होऊन मेला व त्यांनी त्याला कबरेत ठेवले. आणि ही दुःखद बातमी प्रभू येशू मसीहला कळली आणि प्रभू येशू मसीह त्यांना भेटायला 4 दिवसांनी पोहोचला. तेव्हा मार्था प्रभू येशू मसीहला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तेव्हा प्रभू येशू मसीह तिला म्हणाला, तुझा भाऊ पुन्हा जिवंत होईल, कारण पुनरुत्थान आणि जीवन हीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही, म्हणजेच मेल्यावर देखील जिवंत होईल. या गोष्टीवर तू विश्वास ठेवतेस का. यावर ती म्हणाली, हो, कारण तू सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू मसीह आहे असा मी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. तेव्हा प्रभू येशू मसीह मरिया आणि तिची बहीण मार्था आणि आपल्या शिष्यांसह लाजरला ज्या कबरेत ठेवले होते तिथे आला आणि सोबत आलेल्या लोकांना सांगितले की कबरेच्या तोंडावरील दगड बाजूला करा. तेव्हा मृताची बहीण मार्था प्रभू येशू मसीहला म्हणाली, प्रभूजी, आता तर त्या प्रेताला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. तेव्हा प्रभू येशू मसीहने तिला म्हटले, तू विश्वास ठेव, म्हणजे देवाचे गौरव पाहशील. तोपर्यंत लोकांनी कबरेच्या तोंडावरचा दगड बाजूला सारला होता. मित्रांनो, मग प्रभू येशू मसीहने आकाशाकडे पाहून म्हटले, पिता, मला माहिती आहे तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी जो समुदाय सभेवर उभा आहे त्यांच्याकरिता आणि त्यांनी तू मला तुझा पुत्र म्हणून पृथ्वीवर पाठविले आहे यावर त्यांचा विश्वास बसावा म्हणून मी हे करतो आहे. आणि असे म्हणून प्रभू येशू मसीहने मोठ्याने हाक मारली आणि म्हटले, लाजर बाहेर आहे. तेव्हा 4 दिवसापूर्वी मेलेला लाजर कबरेतून बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले होते आणि तोंड रुमालाने बांधलेले होते. मित्रांनो, तेव्हा तेथे जमलेल्या लोकांनी प्रभू येशू मसीहने फक्त तोंडाने वचन बोलून मृत लाजरला जिवंत केले हे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि कानाने ऐकले. आणि मग त्या लोकांना विश्वास झाला की प्रभू येशू मसीह हा खरोखर सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराचा पुत्र आहे. आणि ही बातमी वाऱ्यासारखी साऱ्या इस्रायल देशात पसरली. मित्रांनो, प्रभू येशू मसीहला सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराने आपला पुत्र म्हणून मनुष्य रूपात पृथ्वीवर पाठविले, याकरिता की इस्रायली लोक दरवर्षी त्यांच्या पापापासून मुक्त होण्यासाठी बकरा बळी करतात, ती प्रथा बंद करावी. कारण आता प्रभू येशू मसीह स्वतः साऱ्या मानवजातीच्या पापासाठी बळीचा बकरा बनून
बळी होण्यासाठी आला होता. त्यामुळे यापुढे इस्रायली देशाचे लोकच नव्हे तर साऱ्या दुनियेतील जे पण लोक प्रभू येशू मसीहला सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराचा पुत्र मानतील आणि प्रभू येशू मसीह त्यांच्या पापासाठी बळी गेला आहे यावर विश्वास ठेवतील, त्या सर्व लोकांचे तारण होईल आणि ते पापमुक्त होतील आणि ते पवित्र होतील आणि ते परमेश्वराचे पुत्र होतील आणि सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराच्या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करतील. आणि जे विश्वास ठेवणार नाहीत त्यांचा न्याय होईल आणि ते स्वर्गात किंवा नरकात प्रवेश करतील, असा प्रचार प्रभू येशू मसीहने केला. मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट, प्रभू येशू मसीहने 3 वेळा आपल्या 12 शिष्यांना सांगितली की सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराच्या पुत्राला रोम लोकांच्या ताब्यात देतील आणि ते त्याची देवाची पुत्र आहे असे म्हणून थट्टा मस्करी करतील, त्याची विटंबना करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला चाबकाचे फटके मारतील आणि त्याला वधस्तंभावर खिळवतील म्हणजेच क्रूसवर टांगतील. परंतु तो देवाचा पुत्र मेल्यानंतर गाडल्यानंतर 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होईल म्हणजेच पुनर्जीवित होईल हे ऐकून त्याच्या शिष्यांना काही कळले नाही. तसेच मित्रांनो, प्रभू येशू मसीहने सांगितल्याप्रमाणे त्याच्या एका शिष्याने प्रभू येशू मसीहला 30 तुकडे चांदीच्या बदल्यात यहुदी महायाजक याच्याकडे पकडून दिले आणि त्यांनी त्याला रोम सुभेदार ज्याचे नाव पिलातुस होते त्याच्याकडे मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी सोपविले. पिलातुसने त्याच्या सैनिकांना प्रभू येशू मसीहला चाबकाचे फटके मारायला सांगितले. तसेच यहुदी लोकांना सांगितले की मला या मनुष्यामध्ये कोणतेच पाप दिसत नाही, हा निष्पाप मनुष्य आहे, त्यामुळे मी त्याला सोडून देत आहे. परंतु यहुदी लोकांनी आणि महायाजक यांनी पिलातुसकडे प्रभू येशू मसीहला क्रूसवर ठार मारण्याची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. त्यावर रोमी सुभेदार पिलातुसने भांड्यात पाणी मागविले आणि त्यामध्ये स्वतःचे हात धुवून म्हटले की मी या मनुष्याच्या मृत्यूला जबाबदार नाही, परंतु तुम्हा यहुदी लोकांच्या आग्रहाखातर आणि तुम्ही म्हणता म्हणून मी या निष्पाप मनुष्याला वधस्तंभावर म्हणजेच क्रूसवर खिळवण्याचा आदेश देत आहे. मित्रांनो, साऱ्या मानवजातीच्या पाप क्षमासाठी आणि साऱ्या मानवजातीच्या उद्धारासाठी प्रभू येशू मसीहला बळी होणे गरजेचे होते आणि प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वरासोबत पुन्हा एकदा जोडण्याचा मार्ग खुला होण्यासाठी हे होणे गरजेचे होते. आणि हे सर्व स्वतः सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराच्या मनुष्यावरील प्रेमासाठी त्याने आखलेल्या योजनेप्रमाणे घडत होते. मित्रांनो, प्रभू येशू मसीहने त्याला क्रूसवर खेळवल्यावर पिता परमेश्वराच्या योजनेप्रमाणे शास्त्रलेख पूर्ण होण्यासाठी म्हटले की मला तहान लागली आहे आणि शिपायाने पाण्याचा स्पंज काठीला अडकवून प्रभू येशू मसीहच्या तोंडाला लावला आणि प्रभू येशू मसीहने पाणी प्याल्यानंतर पूर्ण झाले असे म्हणून आपली मान खाली टाकली आणि आपला आत्मा पिता यहोवा परमेश्वराकडे समर्पण केला. मित्रांनो, प्रभू येशू मसीह क्रूसवर मृत्यू पावल्यावर त्याला यहुदी यांच्या उत्तर कार्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे सुगंध द्रव्यासहित तागाच्या वस्त्राने गुंडाळून एका नवीन कबरेत ठेवले. मित्रांनो, 3ऱ्या दिवशी प्रभू येशू मसीहच्या कबरेच्या तोंडावरील दगड बाजूला काढलेला आहे असे मरियम मगदलीनी या प्रभू येशू मसीहच्या एका शिष्याने पाहिले आणि तिने धावत जाऊन प्रभू येशू मसीहच्या शिष्यांना सांगितले. तेव्हा पतरस आणि एक शिष्य कबरेकडे धावत आले आणि त्यांनी पण पाहिले की कबर रिकामी आहे आणि आतमध्ये प्रभू येशू मसीहचे शरीर नाही. मित्रांनो, तेव्हा प्रभू येशू मसीहच्या शिष्यांना प्रभू येशू मसीहच्या 3 वेळा स्वतःच्या वधस्तंभावरील मृत्यूबद्दल आणि त्याच्या 3 दिवसानंतर मेलेल्या मधून पुनर्जीवित होण्याच्या बोलण्याची आठवण झाली आणि ते आनंदित झाले की त्यांचा प्रभू येशू मसीह पुनर्जीवित झाला आहे. मित्रांनो, यानंतर सर्व शिष्य एकत्र असताना प्रभू येशू मसीह त्यांच्यासमोर प्रगट झाला. सुरुवातीला त्याला पाहून शिष्य घाबरले, परंतु प्रभू येशू मसीहने त्यांना म्हटले, घाबरू नका, मीच आहे. आणि त्याने त्यांना त्याचे खेळाने होऊन झालेले हात दाखविले आणि मग प्रभू येशू मसीहने शिष्यांबरोबर भोजन देखील केले. मित्रांनो, प्रभू येशू मसीह त्याच्या पुनरुत्थानानंतर 40 दिवस त्याच्या शिष्यांना आणि 500च्या वर लोकांना दिसला आणि भेटला देखील. मित्रांनो, शेवटी प्रभू येशू मसीहने त्याच्या शिष्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुसमाचार सांगा की जो प्रभू येशू मसीहला सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराचा पुत्र मानेल व पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने पाण्याचा बाप्तिस्मा घेईल त्याचे तारण होईल म्हणजे त्याचा उद्धार होईल. तो मनुष्य त्याच्या पापातून मुक्त होईल आणि तो पवित्र होईल आणि त्याचा एक प्रकारे नवीन जन्म झाल्यासारखे होईल. आणि जे विश्वास ठेवणार नाहीत ते पापीच राहतील आणि सृष्टीकर्ता परमेश्वराच्या दंडास पात्र राहतील. आणि विश्वास धरणाऱ्या लोकांवर पवित्र आत्म्याचा अभिषेक होईल आणि पवित्र आत्मा ह्या लोकांबरोबर राहून त्यांना मार्गदर्शन करेल. त्यामुळे मनुष्याचे रक्षण होईल आणि ते सुरक्षित, आनंदी आणि शांतीचे जीवन जगतील.
तसेच प्रभू येशू मसीच्या नावावर विश्वास ठेवणारे लोक प्रभू येशू मसीच्या नावाने मनुष्याच्या शरीरातील भूते बाहेर काढतील, ते नवनव्या भाषा बोलतील, ते कोणतेही प्राणघातक पदार्थ प्यायले तरी ते त्यास बाधणार नाही, ते आजारी लोकांना आजारातून बरे करतील, अशी सामर्थ्याची कामे करतील. मित्रांनो, 40 दिवस आपल्या शिष्यांना या व इतर अनेक बाबतीत मार्गदर्शन करून प्रभू येशू मसीह स्वर्गात यहोवा परमेश्वराच्या सिंहासनाच्या उजवीकडे जाऊन बसला. मित्रांनो, प्रभू येशू मसीहच्या फक्त 12 शिष्यांनी पृथ्वीवरील साऱ्या मनुष्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून हा सुसमाचार पोचविला की प्रभू येशू मसीह सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराचा पुत्र आहे आणि तो स्वतः निष्पाप असून देखील साऱ्या मानवजातीच्या पापासाठी क्रूसवर मारला गेला, गाडला गेला आणि 3 दिवसांनी पिता परमेश्वराद्वारे पुनर्जीवित झाला. आणि जो कोणी यावर विश्वास ठेवेल त्याला त्याच्या पहिल्या केलेल्या पापाची क्षमा मिळेल आणि त्याचे तारण होईल आणि त्याला पवित्र आत्मा सहाय्यक होऊन मार्गदर्शन करेल. मित्रांनो, प्रभू येशू मसीहच्या फक्त 12 शिष्यांनी पृथ्वीवरील साऱ्या मनुष्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून हा सुसमाचार पोचविला की प्रभू येशू मसीह सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराचा पुत्र आहे आणि तो स्वतः निष्पाप असून देखील साऱ्या मानवजातीच्या पापासाठी क्रूसवर मारला गेला, गाडला गेला आणि 3 दिवसांनी पिता परमेश्वराद्वारे पुनर्जीवित झाला. आणि जो कोणी यावर विश्वास ठेवेल त्याला त्याच्या पहिल्या केलेल्या पापाची क्षमा मिळेल आणि त्याचे तारण होईल आणि त्याला पवित्र आत्मा सहाय्यक होऊन मार्गदर्शन करेल. मित्रांनो, प्रभू येशू मसीहने योहान नावाच्या त्याच्या शिष्यात प्रकाशन दिले की लोकांना असे सांग की प्रभू येशू मसीह दुसऱ्यांदा पृथ्वीवर येणार आहे आणि यावेळेस बळी होण्यासाठी नव्हे तर वाईट लोकांचा न्याय करण्यासाठी न्यायाधीश बनून येणार आहे. आणि मी दुसऱ्यांदा येतो तोपर्यंतचा काळ हा माझा अनुग्रहाचा काळ म्हणून पृथ्वीवर ओळखला जाईल. आणि जो माझ्या नावावर विश्वास करेल त्याला माझ्या अनुग्रहाने त्याच्या पापातून मुक्ती मिळेल आणि मी त्याला पृथ्वीच्या विनाशाच्या काळात सुरक्षित ठेवेल आणि त्याला परमेश्वराच्या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळेल. आणि जे प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवणार नाहीत त्यांना प्रभू येशू मसीहचा अनुग्रह प्राप्त होणार नाही आणि ते पृथ्वीच्या विनाश काळात नरकाच्या यातना भोगतील. मित्रांनो, प्रभू येशू मसीहला स्वर्गात जाऊन 2025 वर्ष झाली आहेत. मित्रांनो, पृथ्वीचा काळ साऱ्या दुनियेमध्ये प्रभू येशू मसीहच्या नावाने 2 भागात विभाजित केला गेला आहे. एक प्रभू येशू मसीहच्या जन्मापूर्वीचा काळ BC बिफोर क्राइस्ट आणि दुसरा प्रभू येशू मसीहच्या जन्मानंतरचा काळ AD. मित्रांनो, मी देखील या पोवाडाद्वारे तुम्हाला आवाहन करतो की प्रभू येशू मसीह सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराचा पुत्र आहे. त्याने काल्वरीच्या क्रूसवर साऱ्या मानवजातीच्या पापासाठी आपले पवित्र रक्त सांडवले, ज्यामुळे आपल्याला आपल्या पापाची क्षमा मिळते. आणि प्रभू येशू मसीह काल्वरीच्या क्रूसवर मारला गेला, गाडला गेला आणि पिता परमेश्वराद्वारे 3 दिवसांनी पुनर्जीवित झाला असे तोंडाने बोलून अंगीकार करा आणि त्यावर विश्वास ठेवा, जेणेकरून तुमचे तारण होईल आणि तुमचा उद्धार होईल आणि तुम्हाला प्रभू येशू मसीहची शांती प्राप्त होईल आणि तुम्हाला पवित्र आत्मा मिळेल, जो तुम्हाला तुमच्या जीवनात तुमचा सहाय्यक आणि मार्गदर्शक म्हणून तुम्हाला सहाय्य करेल आणि तुम्ही सुरक्षित आणि आनंदी जीवन जगाल. तसेच दुसऱ्यांदा जेव्हा प्रभू येशू मसीह पृथ्वीवर येऊन दुष्टांचा न्याय करून नवीन पृथ्वी स्थापन करेल तेव्हा प्रभू येशू मसीहच्या म्हणजे सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराच्या स्वर्गाच्या राज्यात आपल्याला प्रवेश मिळेल. आमेन. मित्रांनो, यासाठी आपला धर्म बदली करू नका किंवा धर्म परिवर्तन करू नका. तसेच यासाठी ख्रिश्चन धर्मात प्रवेश घेण्याची गरज नाही, कारण प्रभू येशू मसीहने कोणताच धर्म बनविला नाही आणि ख्रिश्चन धर्म देखील बनविला नाही आणि प्रभू येशू मसीह ख्रिश्चन धर्माचा संस्थापक देखील नाही. मित्रांनो, तुम्ही देखील तुमच्या सोबत तुमच्या कुटुंबाला, नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना हा सुसमाचारचा पोवाडा पाठवून तुम्ही सर्व परमेश्वराच्या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करावे अशी माझी इच्छा आहे. पिता परमेश्वर तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या मित्रमंडळींना भरभरून आशीर्वादित करो अशी प्रार्थना मी प्रभू येशू मसीहच्या नावाने करतो. प्रभू येशू मसीहच्या नावाने आमेन. हालेलुया. जय प्रभू येशू मसीह की. धन्यवाद. आमचा येशू तारणहार, आमचा येशू तारणहार, स्वर्गाचं द्वार, पापाला क्षमा करणारा, अनंत जीवन देणारा, पापाला क्षमा करणारा, अनंत जीवन देणारा. तुझ्या विना उद्धार नाही आम्हास जीजी, तुझ्या विना उद्धार नाही आम्हास जीजी. यहोवाचं ओठात रुजलं नाव जी 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 जी. येशूचा डंका गाज जगभर, येशूचा डंका गाज जगभर, त्रिएक परमेश्वर
परमेश्वर पवित्र आत्मा सहाय्यकार येशू मसीह तारणहार सृष्टीचा